एज्युकेटेड लोक नीट ऐका, शिक्षक लोक, वकील विकील कोणी असले, डॉक्टर फिक्टर कीर्तनाला, अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं लक्षण आहे. अटॅकला लक्षण कुठे? बरं, अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम? त्याच्या तर उशाला गोळ्या होत्या. म्हणजे अटॅक हा रोग नाहीये महाराज. अटॅक हा रोग नाहीये. तुमच्या माझ्या घरामध्ये मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं मेंदूवर तणाव आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मेंदूवर तणाव आहे. आणि त्या तणावाचा परिणाम काय झाला? ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला कमी झालं. हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळं घामाला अटॅक. हे अटॅक बरं काय नाही अटॅक येतो. दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वापायली मिळालं बा. औष बाकीचे म्हणले पाहुण्याची होती ती आईला, पण मिळालं ना. इनवा होती पाहुण्याची पण उलातलं ना. मी तुम्हाला अटॅकचं औषध सांगतो. डॉक्टरकडे जायचं नाही, औषध घ्यायचं नाही. मी सांगतो तेवढं 3 वाक्य ऐकायचे. तुम्हाला खानदानीत अटॅक येणार नाही. 1, काल काय झालं आठवायचं नाही. उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही. आणि आज वाईट वागायचं नाही. अटॅकच नाही. मागचं उकरूनच काढायचं नाही. झालं ते आग लागू द्या, तिकडं मरू द्या. आता कॉलेजला असताना आपल्याला पोरीनं धोका दिला. आता तिचं पोर शाळेत जातं तरी तिच्याच जोरात जळायचं का? सोडून द्या. काय झालं ते कधीच अटॅक येणार नाही. काल काय झालं ते सोडून द्यायचं. उद्या काय होईल येतं आपल्या हातात नाही. फक्त आज वाईट वागायचं नाही, बस. कधीच अटॅक येणार नाही. काय मध्ये